शेतकरी बांधवांनो, आज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणे खूप गरजेचे आहे, कारण आज जी मी माहिती देणार आहे ती साधी नाही तर महाराष्ट्रातील इतिहासातील कदाचित सर्वात धक्कादायक हवामान इशारा आहे। होय शेतकरी बांधवांनो, हवामान खात्यांकडून आणि मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही तासामध्ये राज्यात मोठं संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, पुढील काही तासामध्ये राज्यातील काही जिल्ह्यातील भागांमध्ये मोठं संकट येण्याची तंत्रज्ञानाकडून माहिती वर्तवण्यामध्ये आलेली आहे। आता पुढे पहा शेतकरी बांधवांनो, हा फक्त पाऊस नाहीये तर एकाच वेळी अनेक संकटांचा इशारा दिला जातोय। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, हा फक्त संकट नाही तर एकाच वेळी अनेक संकटांचा इशारा दिला जातोय। आता पुढे पहा, अतिवृष्टी, गारपीट, वादळे वारा, ढगफुटी। बघा शेतकरी बांधवांनो, एकाच वेळी इतक्या संकटांना आता आपल्याला सामना करावी लागू शकतो। परत एकदा सांगतो, लक्ष देऊन पहा, अतिवृष्टी, गारपीट, वादळी वारा, ढगफुटी आणि काही ठिकाणी चक्रीवादळासारखी परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात। आता पुढे लक्ष देऊन पहा, तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की तुमच्या पिकांचे, जनावरांचे आणि कुटुंबांचा मोठा नुकसान होऊ शकते। कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त धोका? आता शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा, खालील जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त धोका सांगितला जातोय। शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा, नाशिक जिल्ह्यामध्ये धोका सांगितला जातोय। पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, विदर्भातील काही भाग, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, विदर्भातील काही भागांमध्ये तर मराठवाड्यातील अनेक जिल्हे सुद्धा यामध्ये येऊ शकतात, अशी तंत्रज्ञानाकडून माहिती आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा, या भागांमध्ये पुढील काही तास खूपच जास्त महत्त्वाचे आहेत। शेतकरी बांधवांनो, आपण वर्षभर कष्ट करतो, रात्र दिवस शेतात राबतो, पण अशी नैसर्गिक आपत्ती आली की सगळे एकाच क्षणात संपून जाते। तुमच्या डोळ्यासमोर तुमचे पिके वाहून गेले तर वेदना काय असतात हे फक्त शेतकरी समजू शकतात। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आपले पिके वाहून गेल्यानंतर, आपली काही नुकसान झाल्यानंतर फक्त हे म्हणजेच की शेतकरी बांधवच वेदना समजू शकतात। आता पुढे पहा, पण थांबा, सर्वात धक्कादायक गोष्ट अजून बाकी आहे शेतकरी बांधवांनो। आता पुढे पहा, हवामान तंत्रज्ञानाचे मते हा पाऊस साधा नाही। शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या, हवामान तंत्रज्ञानाकडून सांगण्यामध्ये आलेला आहे, हा पाऊस साधा नाही तर अचानक वाढणारा आणि अतिशय वेगाने येणारा असणार आहे। म्हणजे काय? तर शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा, सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करत आहे। 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत राहील। तर काही ठिकाणी 10 मिनिटात परिस्थिती पूर्ण बदलू शकते अशा इशारा देण्यामध्ये आलेला आहे। पूर्णपणे परिस्थिती बदलू शकते असं सांगण्यामध्ये आलेलं आहे। आता पुढे पहा शेतकरी बांधवांनो, आता घाबरवण्याची नाही तर तयारी करण्याची वेळ आली आहे। आता पुढे पहा, जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवा, म्हणजेच की सुरक्षित जाग्यांवरती ठेवा, शेतातील पिकांवरती व्यवस्था करा, विजापासून आणि मोठ्या झाडांपासून दूर राहा। शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, विजापासून आणि मोठाल्या झाडांपासून दूरच राहा। घराबाहेर अनावश्यक जाऊ नका। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, घराबाहेर काही कामे नसतील तर अचानक घराबाहेर जाऊ नका। मोबाईल चार्ज ठेवा, गावातील इतर शेतकऱ्यांना ही माहिती लगेच द्या। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ फक्त तुम्हीच पाहू नका तर तुमच्या गावातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच की पोहोचवा, कारण कदाचित तुमचा एक शेअर एखाद्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान वाचवू शकते। शेतकरी बांधवांनो, निसर्गाशी आपण कधीच लढू शकत नाही, पण योग्य वेळी सावध राहणे आपण नुकसान नक्कीच कमी करू शकतो। आजची रात्र आणि पुढील काही तास खूपच निर्णायक आहेत, म्हणून शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतत अपडेट पाहत राहा। त्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आता आपण पुढे पाहूया नेमके तंत्रज्ञानाकडून सांगितलेली माहिती ही खरी होती की खोटी ठरते. नेमकी खरंच वारे, वादळ, पाऊस, गारपीट असे आपल्याला म्हणजेच की सामना करावी लागू शकतो का, हे आपण पुढे नक्कीच पाहूया. नेमके काय होतंय पुढील तासात, तंत्रज्ञानांनी सांगितलेली ही माहिती खरी होतीये का? तर शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र, जय शेतकरी. तर भेटूया